नमस्कार. आज शनिवार म्हणजे काय, आनंद दिवस. आणि आपण प्रत्येक शनिवारी काहीतरी उपक्रम करत असतो. तर आज जो उपक्रम करणार आहोत आपण, आज 6A मध्ये उपक्रम करणार आहोत. तर आजचा जो आनंदी शनिवार उपक्रम आहे त्यात आहे फुले तयार करणे. बघा, हे छान छान मुलं जी आहेत ते काय करणार, छान छान फुलं तयार करणार. तुम्हाला माहिती आहे, एक म्हण आहे काय आपली, जी म्हणतो काय, मुले ही देवाघरची फुले असतात. तर फुलं आपल्याला सुगंध देतात, बरोबर आहे का नाही. फुलं आपल्याला जे सुवासिक असतात, आपलं मन अट्रॅक्ट करतात. म्हणजे फुलं किती महत्वाचे आहेत. तर हे जे फुलं आहेत ते एक दिवस यूज होतात. पण आता आपण आज जे बनवणार ते कागदी फुलं बनवणार. कसले बनवणार, कागदी फुलं. मग त्या फुलाचे वेगवेगळे प्रकार त्या मुलांना करायला सांगितले. तर यातलं पहिलं जे फुल आहे ते असणार आहे लव्हेंडर फ्लावर. म्हणजे आता हे जे आहे, तर हे लव्हेंडर फ्लावर कसं बनवायचं हे आता आपण बघणार आहोत. आता ही जी दिशा आहे ती आपल्याला दाखवणार आहे लव्हेंडर फ्लावर कसं बनवायचं. दिशा, चल स्टार्ट कर. बघा दिशा, आता कशा प्रकारे, पहिल्यांदा एक काठी घ्यायची आणि असं गोल 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 गुंडाळायचंय. छान, व्हेरी गुड. त्यानंतर काय करायचंय, फेविकॉल आहे आपल्याकडे, तो फेविकॉल व्यवस्थित लावायचा आहे. ओके, मग का लावायचं फेविकॉल, कारण जो आपण जो गोल बनवलाय ते निघू नये म्हणून तो असं व्यवस्थित फेविकॉल लावायचा आहे. त्यानंतर कात्रीने व्यवस्थित कट करायचंय ते. ओके, आता कट करून झालं. हा, आता हा आपला काय बेस हा तो तयार झालेला आहे. ठीक आहे. आता बघा फ्लावर कशा प्रकारे, स्केल घेतलेली आहे, पेन्सिल घेतलेली आहे आणि त्यामध्ये सरळ रेषा मारायच्यात. एकदम सिंपल आहे, सोप्या पद्धतीने आपण हे बनवू शकणार आहोत. खूप छान दिशा. बघा, यानंतर काय करायचंय, त्याला बरोबर मध्यभागी गडी मारायचे. ओके, छान. ही स्टेप कळली सगळ्यांना. त्यानंतर पट्टी आणि पेन्सिल घेऊन परत एक छोटी रेष साईडला अंदाजी घ्यायची आहे, माप घ्यायची गरज नाही. आता कात्री घ्यायची आहे आणि कात्रीच्या साहाय्याने कट मारायचे. रेष का मारली, कारण कट आपल्याला तिथपर्यंत मारायचे म्हणून ती रेष मारलेली आहे. बघा, छोटे छोटे कट मारते दिशा. तुम्हाला दिसत असेल कट कसं मारते ती. बघा, आता हे कट मारल्यानंतर आपल्याला बघा कसं दिसते. आता हे छान, बघा व्यवस्थित झालेला आहे कट. त्यासाठी आपण ही जी लाईन आहे ती व्यवस्थित मारून घेतली होती. ओके, चला आता नेक्स्ट स्टेप. आता बघा पुढे काय करायचंय. आता जो फेविकॉल आहे तो फेविकॉल एका बाजूने व्यवस्थित लावायचा आहे. जिथे लाईन मारली होती त्या खालच्या साईडला. ओके, व्यवस्थित लावा. ओके, छान. आता ही जी बाजू आहे पेन्सिलनी लाईन मारलेली ती तिथं चिटकवून घ्यायची. ती व्यवस्थित चिटकवून घ्यायची. हा, छान, हळूहळू व्यवस्थित. बघा, हे चिटकून झालेलं आहे. आता नेक्स्ट स्टेप आहे, जो आपण सुरुवातीला हा जो बेस बनवला होता, म्हणजे व्यवस्थित आपण त्याला त्याचं फोड म्हणूया. ओके, ते व्यवस्थित गुंडाळून घ्यायचे गोल गोल. छान. हा, बघा आपण म्हणतो ना मम्मी का पैसा गोल गोल, तसं एक फ्लावर आता गोल गोल. हा, पापा का पैसा गोल गोल, मम्मी की रोटी गोल गोल. हा, हळूहळू करायचं. व्यवस्थित व्यवस्थित केलं तर ते छान होणार आहे. बघा, हा व्यवस्थितपणे गोल गोल आता चिटकवलेला आहे. आणि हा जो आपला जे आहे हा लव्हेंडर फ्लावर तयार झालेला. बघा किती छान. म्हणजे मागाशी आपण बघितलं तर ती कळी होती मी बनवलेली, आता हे काय झालंय, फ्लावर झालंय, फुललंय मस्तपैकी. हा, असे आपण वेगवेगळे लव्हेंडर फ्लावर बनवू शकतो. एकदम सोपी पद्धत आहे, हे तुम्ही घरच्या घरी सुद्धा करू शकता. आता आपण दुसरा फ्लावर बनणार आहोत, जी दिव्या बनवून दाखवणार आहे. दिव्या, चल बनवून दाखव, काय करणार तू सांगा. आता हा पहिल्यांदा हा असं गोल कट केलेला आहे आणि गोल कट करून त्याला इथे एक राऊंड मारलेला आहे. त्यानंतर का कट मारायचा, त्याला मारा.
हे आहे लोटस, बरोबर ना? कमळ. बघा कट मारलेला आहे व्यवस्थित. ओके, आता हा जो कट मारून झालेला आहे, तसंच अजून एक आपण घेतलेला आहे, ह्याला पण असं आखून घ्यायचं व्यवस्थित, त्यालाही कट मारायचा आहे. कट मारून झालं, पुढे नेक्स्ट. हा, फेविकॉल घ्यायचा आहे. ओके, पाहू शकता. हा, म्हणजे त्या पाकळ्या ज्या आहेत त्या पाकळ्या व्यवस्थित जोडून घ्यायच्या आहेत. हा बघा, जो कट मारला होता बाहेरच्या साईडचा आणि आतच्या साईडचा व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे. असा गोल प्रत्येक पाकळीचा करायचा आहे आणि प्रत्येक पाकळीचा तुम्ही गोल केला तर ते व्यवस्थित चिटकणार आहे आणि ती पाकळी जी आहे ती खूप छान दिसणार आहे. पाकळीला छानपैकी लावून ती पाकळी दिसते आपल्याला. आता अशा प्रकारचा एक मोठा गोल आपण तयार केला, ते पाकळ्या केल्यात. हा त्यापेक्षा छोटा आणि त्यापेक्षा छोटा, आणि अजून आपल्याला हे बनवायचं आहे. अजून त्याच्यावरचं दिव्या आता पुढचं बनवणार आहे. दिव्या काय काय करणार आहे पटपट सांगायचं. आता बघा ती कशा प्रकारे आता गोल गोल करते असं. हा, फेविकॉलचा यूज करायचा आपल्याला. हे जे आपलं लोटस आहे, कमळ आहे. हा बघा, हे उलट ठेवलंय. उलट ठेवल्यानंतर बरोबर मध्यभागी फेविकॉल लावून घेतला. त्याच्यावर दुसरं ऑरेंज वालं, तिसरं बघा, तिसरी पाकळी ठेवली आहे त्याच्यावर छानपैकी असं, आणि त्याच्यावर आतमध्ये छोटा वाला जो गोल केला होता तो ठेवलेला आहे. आणि अशा प्रकारे हा जे कमळ आहे ते तयार झालेलं आहे. दिव्या हातात घेईल. बघा, ही कमळ त्या दिव्याने असं बनवलेलं आहे. छानपैकी कमळ तयार केलेलं आहे. आता बाकीचे विद्यार्थी काय काय बनवतात ते आता आपण बघूया.